हा निश्चितपणे उद्या दिनांक 13 एप्रिल 2024 रोजी संजीवनी हॉल येथे कुळगाव बदलापूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचा एक मेळाव्याचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। तर या कुळगाव बदलापूर शहरातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना या ठिकाणी आवाहन करतो की सर्वांनी संध्याकाळी 7 वाजता संजीवनी हॉल येथे उपस्थित राहावे आणि आदरणीय लोकप्रिय उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुरेश म्हात्रे उर्फ बाळामामा हे या ठिकाणी येऊन सर्व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत। तर त्याचप्रमाणे प्रदेश सरचिटणीस अविनाशजी देशमुख साहेब, प्रदेश सचिव कालिदास देशमुख साहेब आणि जिल्हाध्यक्ष काशीनाथ पाटील साहेब आणि विभागीय महिला अध्यक्ष विद्याताई वेखंडे, त्याचप्रमाणे मुरबाड विधानसभेचे अध्यक्ष जयराम मेहर साहेब हे देखील या ठिकाणी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत। कुळगाव बदलापूर शहरातील सर्व कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना आव्हान आहे सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहावे आणि बदलापूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पुढील वाटचाल आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती चर्चा आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन या विषयाच्या संदर्भामध्ये सर्व हा मेळावा आयोजित केलेला आहे। तर सर्वांना पुन्हा एकदा विनंती, सर्व कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी उपस्थित राहावे। कालच वंचित बहुजन आघाडीतर्फे जाहीररित्या निलेश सांबरे यांना पाठिंबा दर्शवलाय। आता ही तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे, तर याबाबत आपलं काय मत असणार आहे? नाही, बघा, मुळामध्ये तिहेरी लढत आम्ही मानत नाही, कारण आत्ताच काही कार्यकर्त्यांनी सर्वे केलेले आहे। त्या सर्वेमध्ये बाळामामा म्हात्रे हे प्रथम क्रमांकावर दिसून आलेले आहे। त्यामुळे पुढील काळामध्ये या ठिकाणी सांबरे वगैरे आम्ही फॅक्टर मानत नाही आणि मुळामध्ये आपल्याला आता दिसून आलेलं आहे की त्यांना वंचित आघाडीचं तिकीट मिळणार होतं, परंतु त्यांनी नाकारलेलं आहे। म्हणजे कुठेतरी एक प्रकारे त्यांनी वंचितचा अपमानच केलेला आहे आणि त्यांना तिकीट, त्यांचा पाठिंबा तर हवा आहे परंतु त्यांचं तिकीट नको आहे। तर हे दुर्दैव आहे। अशा प्रकारचा जर एखादा कार्यकर्ता अशा प्रकारे जर वागत असेल तर मला वाटतं निश्चित कुळगाव बदलापूर शहरातील सर्व मतदारांनी हा विचार करायला हवा आणि आम्हाला या सर्वाची काळजी अजिबात वाटत नाही। बाळामामा म्हात्रे निश्चितपणे विजयी होतील आणि कुळगाव बदलापूर शहरातील 47 प्रभागामध्ये एक चांगल्या प्रकारची संघटना बांधणी आम्ही केलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात मतदान या शहरातून होईल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला होईल, महाविकास आघाडीच्या माध्यमातून होईल आणि सर्व महाविकास आघाडी पुढील काळामध्ये एकजुटीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बाळामामा म्हात्रे यांना खासदार म्हणून दिल्लीला पाठवेल अशी आशा आणि विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो।